नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वसुंधरा अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे ग्रंथ आणि लेखक तसेच समाज सुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींचे पुस्तके तसेच प्रसिद्ध कादंबरी, साहित्यिक, प्रसिद्ध आत्मचरित्र एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओचा नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। गुलामगिरी हे ग्रंथ कोणाचा आहे तर महात्मा ज्योतिबा फुले यांचा सांगता येतो। शेतकऱ्याचा आसूड महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। सार्वजनिक सत्यधर्म महात्मा ज्योतिबा फुले यांचाच ग्रंथ आहे। तृतीय रत्न नाटक सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि ब्राह्मणांचे कसब हे सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचंच आहे। मग महात्मा ज्योतिबा फुले यांचे कोणकोणते आहेत बघा। गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, तृतीय रत्न नाटक आणि ब्राह्मणांचे कसब हे पाचही 4 आणि 1 नाटक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। महात्मा ज्योतिबा फुले। द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे बघा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवायचा आहे। अनहिलेशन ऑफ कास्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाच आहे। हु वेअर द शूद्राज हे सुद्धा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवायचा आहे। बुद्ध अँड हिज धम्मास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। 1857 चे स्वातंत्र्य समर कोणाचा आहे तर विनायक दामोदर सावरकर यांचा आहे। माझी जन्मठेप विनायक दामोदर सावरकर आणि काळे पाणी विनायक दामोदर सावरकर। बघा, विनायक दामोदर सावरकर यांच्यावर खूप वेळा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहेत। त्यामुळे 1857 चे स्वातंत्र्य समर, माझी जन्मठेप आणि काळे पाणी हे तिन्ही ग्रंथ आपल्याला विनायक दामोदर सावरकर यांचे आहेत, ते लक्षात व्यवस्थितपणे ठेवायचं आहे। पुढे बघा, गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळक यांचा आहे। द ओरायन लोकमान्य टिळक यांचाच आहे। आज लोकमान्य टिळक यांचे हे तिन्ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत। डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे कोणाचा आहे तर गोपाळ गणेश आगरकर। बघा, याला व्यवस्थित तुम्ही पाठच करून ठेवा की डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस कोणाचा आहे, गोपाळ गणेश आगरकर यांचा आहे। यावर प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे। स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणाचा आहे तर ताराबाई शिंदे यांचा आहे। प्रश्न असा पण येऊ शकतो की ताराबाई शिंदे यांचा ग्रंथ कोणता आहे तर स्त्री पुरुष तुलना। हे तुम्हाला ग्रंथ कोणाचे कोणते आहेत हे व्यवस्थितच लक्षात ठेवावं लागणार आहे। कोणाचे आहेत किंवा कोणता आहे असे दोन्ही प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारू शकतात। पुढे बघा, माझा प्रवास कोणाचा आहे तर विष्णुभट गोडसे यांचा आपल्याला ग्रंथ सांगता येतो। माझे सत्याचे प्रयोग महात्मा गांधी यांचा ग्रंथ आहे। आणि डिस्कव्हरी ऑफ इंडिया पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आपल्याला सांगता येतं। बघा, आता प्रसिद्ध कादंबऱ्या आणि आपण साहित्यिक अभ्यासणार आहोत। प्रसिद्ध कादंबऱ्या आणि साहित्यिक यावर पण प्रश्न परीक्षेमध्ये विचारू लागलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासायला मिळणार आहेत। पुढे बघा, आपण ययाती हे कोणाचा कादंबरी आहे तर बघा वि स खांडेकर यांची ययाती कादंबरी आहे। मृत्युंजय शिवाजी सावंत यांची आहे। छावा शिवाजी सावंत यांचीच आहे आणि युगंधर शिवाजी सावंत यांचीच आहे। बघा, मृत्युंजय, छावा आणि युगंधर ह्या तिन्ही कोणाच्या आहेत तर शिवाजी सावंत यांच्या कादंबऱ्या असलेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि प्रसिद्ध सुद्धा आहेत, हे पण IMPच आहेत। या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याच गोष्टी रिपीट झालेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ संपूर्णच महत्वाचा आहे। ययाती वि स खांडेकर यांची आहे। आणि स्वामी ही कोणाची आहे बघा कादंबरी तर रणजित देसाई यांची आहे। पुढे बघा, स्वामी रणजित देसाईचे आत्ताच आपण बघितलेले आहे। श्रीमान योगी रणजित देसाई यांचीच सांगता येते। राधेय रणजित देसाई यांचीच आहे। पानिपत विश्वास पाटील यांची कादंबरी आहे। महानायक विश्वास पाटील यांचीच आहे। आणि झाडाझडती सुद्धा विश्वास पाटील यांचीच आहे। पानिपत, महानायक आणि झाडाझडती ह्या तिन्ही विश्वास पाटील यांच्या आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे कादंबरी। पुढे बघा, श्यामची आई ही कादंबरी साने गुरुजी यांची आहे। भारतीय संस्कृती साने गुरुजी आहेत। व्यक्ती आणि वल्ली पु ल देशपांडे। बटाट्याची चाळ पु ल देशपांडे आणि असामी असामी पु ल देशपांडेच आहेत। बघा, पु ल देशपांडे यांच्या 3 आहेत, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ आणि असामी असामी। फकीरा कोणाची आहे तर अण्णाभाऊ साठे यांची आहे। फकीरा पण खूप वेळा रिपीट झालेले आहे। अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे। पुढे बघा,
वारणेच्या खोऱ्यात अण्णाभाऊ साठे यांची लक्षात ठेवायचे आहे. कोसला भालचंद्र नेमाडे ही पण महत्वाची आहे. हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ भालचंद्र नेमाडे यांची आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नटसम्राट नाटक बघा विवा शिरवाडकर यांचा आहे. विशाखा काव्यसंग्रह सुद्धा आपल्याला विवा शिरवाडकर यांचा सांगता येतो. बनगरवाडी व्यंकटेश माडगुळकर लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. युगांत बघा इरावती कर्वे लक्षात ठेवायचं आहे. एकच प्याला नाटक हे कोणाचं आहे तर राम गणेश गडकरी लक्षात ठेवायचं आहे. शाळा मिलिंद बोकील लक्षात ठेवायचं आहे. रणांगण विश्राम बेडेकर. राऊ नास इमानदार आपल्याला सांगता येतं. पुढे बघा संत साहित्य आणि प्रसिद्ध आत्मचरित्रे बघणार आहोत. बघा आपण यावर पण परीक्षेमध्ये प्रश्न खूप वेळा विचारले जात आहेत, त्यामुळे आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत संपूर्ण संत साहित्य आणि प्रसिद्ध त्यांचे आत्मचरित्र कोणकोणते आहेत ते. चला तर मग आपण बघू. बघा ज्ञानेश्वरी हे आत्मचरित्र आपल्याला संत ज्ञानेश्वर यांचं सांगता येतं. भावार्थ दीपिका अमृतानुभव संत ज्ञानेश्वरांचंच आहे. चांगदेव पासष्टी संत ज्ञानेश्वर यांचं सांगता येतं. आणि दासबोध समर्थ रामदास यांचा आहे. मनाचे श्लोक समर्थ रामदास यांचा आहे. मग संत ज्ञानेश्वर यांचे ज्ञानेश्वरी अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी आहेत. समर्थ रामदास यांचे दासबोध आणि मनाचे श्लोक लक्षात ठेवा तुम्ही. पुढे बघा ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचं आपल्याला सांगता येतं. गीताई विनोबा भावे यांचं आत्मचरित्र आहे. विवेक सिंधू मुकुंद राज लीळा चरित्र महाई भट यांचं आहे. तुकाराम गाथा संत तुकाराम लक्षात ठेवायचं आहे. आता प्रसिद्ध आत्मचरित्रे आपण अभ्यासणार आहोत. बघा अग्निपंथ हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं आहे. आमचा बापन आम्ही हे कोणाचं आहे तर डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं आहे. प्रकाश वाटा डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे. हे पण खूप वेळा परीक्षेमध्ये रिपीट झालेलं आहे. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणाचं आहे तर डॉक्टर प्रकाश आमटे यांचं आहे. बलुता दया पवार यांचा आहे. उपरा लक्ष्मण माने लक्षात ठेवायचा आहे. आणि उचल्या लक्ष्मण गायकवाड. बघा उपरा लक्ष्मण माने आणि उचल्या लक्ष्मण गायकवाड. अक्कर माशी शरणकुमार लिंबाळे यांचं आपल्याला सांगता येतं. कोल्हाट्याची पोर किशोर काळे. झोंबी कोणाचा आहे तर बघा आनंद यादव यांचा आहे. हे पण खूप वेळा रिपीट झालेला आहे. मी वनवासी सिंधुताई सपकाळ यांचा आहे. करेचे पाणी कोणाचं आहे तर आचार्य आत्रे यांचा आहे. बघा आय डेअर किरण बेदी यांचं लक्षात ठेवायचं आहे. टू द लास्ट बुलेट हे कोणाचं आहे तर विनीता कामटे आणि विनीता देशमुख यांचं आहे. स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळक हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. मालगुडी डेज RK नारायण यांचं आपल्याला सांगता येतं. आणि लज्जा तस्लिमा नसरीन. पुढे बघा तर अशा पद्धतीने आपण एकाच व्हिडिओमध्ये बऱ्याच काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. ते कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राहा वसुंधरा अकॅडमी. थँक्यू सो मच.